ब्रेक नंतर थेट जाणार आहोत. उद्धव ठाकरे बोलतायत. खतांच्या पिशवीवर सुद्धा मोदींचा फोटो. अरे संबंध काय? लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता, कारण लस म्हणे त्यांनी तयार केली असा आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा शोर होता. मग लस त्यांनी तयार केली मानलं आम्ही, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती मोदींचा फोटो टाकला. खताचं काय? खत कोणी तयार केलं? त्याचा तर काही संबंध नाहीये. पण राष्ट्रीय विचाराला खत पाणी टाकणारी देणारी ही तुमची नाही म्हटलं तरी मोठी सगळ्यात कंपनी आहे. राष्ट्रीय विचार, नुसतं राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर नाही, तर राष्ट्रीय विचारांचं जे बी बियाणं आहे ते आणखीन फोफावलं पाहिजे, त्याला अंकुर फुटले पाहिजेत आणि ते सक्षम असलं पाहिजे. ते काम तुम्ही करता आहात. शेतकऱ्यांचे जे काही मुद्दे आहेत ते मी ग्रामीण भागात मांडत असतो, पण शेतकऱ्याला मुळामध्ये बोगस बियाणं दिलं तर होणार काय? अत्यंत निकृष्ट दर्जाची खतं दिली तर करणार काय? मेहनत होते, पण मेहनत घेऊन जर सगळं बोगसच असेल, बोगस बियाणं असेल, खतं बोगस असतील, तर शेतकरी तरी करणार काय? आणि त्या शेतकऱ्याला एक तुमच्यामध्ये आधार वाटतोय, विश्वास वाटतोय की ही RCF ही माझी कंपनी आहे, आणि त्याहीपेक्षा अभिमानाचं त्याला वाटत असेल की ही RCF त्याच्यामध्ये माझ्या हक्काच्या शिवसेनेची युनियन आहे. शिवसेनेची युनियन आहे. आणि म्हणून तुमचं काम हे मोठं आहे. बोगस बियाणं तुम्ही उकडून टाकलं. मध्ये जे काय आमचीच चूक होती, आम्हीच ते पेरलं होतं, पण ते उकडून टाकलं तुम्ही. हेच काम याच्या पुढे सुद्धा करायचंय. आपला जो असेल त्यालाच कोंब फुटले पाहिजेत, आणि बाकीची जी काही बोगस असतील ते उपटून अशी फेकून द्या की त्यांना कुठेही रुजू देताच कामा नये. मी जो मराठी माणसाचा विषय तुमच्या समोर मांडत होतो, आज सुद्धा एका सगळ्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे. जिथे मी राहतो वांद्रे पूर्व, तिथे वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची एक वसाहत आहे. अगदी लहानपणापासून पाहतोय, 50-60 वर्षापासूनची आहे. मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता की तिथे जे आपले सरकारी कर्मचारी राहतात, बहुतांशी नाही सगळेच्या सगळे मराठी, त्या सर्व कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथे घर द्यायचं. हा निर्णय मी घेतला होता मुख्यमंत्री म्हणून. आपला आहे तो निर्णय. आणि कोर्टाला जागा आपण दुसरीकडे दिली होती. म्हणजे असं काही नाही की कोर्टाची जागा मारून आपण दुसरीकडे. मी तेव्हा जे काही मुख्य न्यायाधीश होते, सरन्यायाधीश, त्यांना समजावून सांगितलं होतं की इथे माझ्या कर्मचाऱ्यांची जागा देण्याचं मी वचन दिलेलं आहे. ते म्हणाले ठीक आहे, मग दुसरी कुठेतरी आम्हाला जागा दे, पण जागा पाहिजे. मग ती जागा त्याच परिसरात दुसरीकडे आपण दिली होती. हे सगळं